नमस्कार मित्रांनो, फक्त हा व्हिडिओ बघा आणि तुमची कपाशी जे पूर्ण प्रकारे तुम्हाला मी लाल पिवळी होत असेल किंवा झाली असेल तर त्यावरून तुम्हाला जे काढून देणार आणि पूर्ण प्रकारे हिरवी आणि तजेलदार तुम्हाला करून दाखवणार। फक्त तुम्हाला जे मेहनत करायची असेल, थोडासा खर्च करायचा असेल, नक्कीच जे एकदम सोप्या आणि कमी खर्चात तुम्हाला मी जे एक तुम्हाला खत व्यवस्थापन सांगतो, जेणेकरून जे तुम्हाला चांगल्या प्रकारे एक नंबर रिझल्ट येणार। मित्रांनो, जर तुमची कपाशी लाल पिवळी वगैरे अशी पडली असेल तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण ही कपाशी ज्या पूर्ण प्रकारे लाल पिवळी पडलेली आहे। तर मित्रांनो, तिथे तुम्हाला जे खत व्यवस्थापन करायचं आहे ते म्हणजे 10-26-26, ठीक आहे। त्यानंतर थोडीशी वाढ कमी असेल म्हणजे 2 फळपांढऱ्यातलं अंतर जे तुम्हाला असं बघायचं, जर 2 बोटाचं असेल तर मित्रांनो तुम्हाला जिथे नत्राची सुद्धा थोडीशी गरज आहे, तर तुम्ही तिथे जे आहे युरिया तुम्ही 10 ते 15 किलो का 20 किलो 25 किलो तुम्ही इथे घेऊ शकता, ठीक आहे। 10-26 सोबत आणि सोबतच जे तुम्हाला सल्फर 5 ते 10 किलो आणि मॅग्नेशियम असा डोस जर दिला तर तुम्हाला जे इथून 1 महिना बिलकुल तुम्हाला खत व्यवस्थापन करायची बिलकुलही गरज पडणार नाही आणि कपाशी हे चांगल्या प्रकारे येऊन जाणार आणि जो मेन रोग असेल तुमचा लाल्यापासून तुम्ही जे बिलकुल दूर राहणार आहे आणि चांगल्या प्रकारे जे इथं बोंडाची साईज आणि जे काही हिरवेगारपणा आहे ते तुम्हाला इथे या खत व्यवस्थापनाने मिळून जाणार। म्हणून जे मित्रांनो तुम्हाला जे हे खत व्यवस्थापन करायचं आणि मॅक्सिमम याचा खर्च येणार तुम्हाला मित्रांनो 4 ते 4,500 रुपये पण एकरी, ठीक आहे। पण याचा रिझल्ट जो आहे हा अप्रतिम तुम्हाला असा येणार आणि नक्कीच जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये येऊन पुन्हा जे आहे तुम्ही कमेंट करायला याल, ठीक आहे मित्रांनो। अशाच माझ्यासाठी या चॅनलला की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।